नमस्ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तर आपण युनिट क्रमांक 2 मधला भाग अभ्यासत आहोत. तर पाठीमागच्या तासाला आपण परीक्षा पद्धतीचे प्रकार बघितले. त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा, ओरल, प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम, त्यानंतर तोंडी परीक्षा, ओरल एक्झाम आणि लेखी परीक्षा. तर प्रात्यक्षिक परीक्षा या ठिकाणी काय आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊयात आजच्या तासाला. तर आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यातली कौशल्य आपल्याला जर व्यवस्थितपणे त्याने पूर्ण केलीत का नाही हे चाचपायचं असेल तर प्रात्यक्षिक परीक्षा आपण घेऊ शकतो. तर बऱ्याच वेळा विषयातली आपल्याला कौशल्य जर पडताळायची असतील तर त्याच्यासाठी आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी लागते. आणि ज्यावेळेस लेखी परीक्षा किंवा तोंडी परीक्षा उपयुक्त ठरत नाहीत त्यावेळेस अशा पाठ्यघटकासाठी आपल्याला काय करावं लागतो, प्रात्यक्षिक परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ विज्ञान असेल, भूगोल असेल किंवा इतिहास असेल, या विषयामध्ये विज्ञान, इतिहास किंवा भूगोल या विषयात प्रात्यक्षिक परीक्षेला थोडा वाव आहे. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर आराखडा भरणे, सूची तयार करणे, कालरेषा, कालपट्ट तयार करणे किंवा साम्राज्य विस्तार नकाशामध्ये दर्शवणे, स्थलनिर्देश करणं किंवा जलमार्ग दाखवणं इत्यादी कृतीबाबतले विद्यार्थ्यांचे कौशल्य आपल्याला जर अभ्यासायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी लागेल. आणि मग ती प्रात्यक्षिक परीक्षा घेत असताना तो विद्यार्थी ती कृती कशी करतोय त्या कृतीचं निरीक्षण करणं म्हणजेच प्रात्यक्षिक परीक्षा होय. तर या ठिकाणी विद्यार्थी समोर त्या कृती करतोय, त्यामुळे तो कृती किती सफाईदारीपणे करतोय, किती वेळामध्ये करतोय, त्याच्यानंतर करत असताना त्या ठिकाणी त्याला ते परफेक्ट किंवा ॲक्युरेट नॉलेज आलेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळतात. त्यामुळं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांबाबत आपल्याला तोंडी किंवा लेखी परीक्षेतले जे ड्रॉबॅक्स आहेत ते प्रात्यक्षिक परीक्षेच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकतात. तर असं हे थोडक्यात प्रात्यक्षिक परीक्षेचं स्वरूप आहे. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजेच पुढचा घटक आहे चाचण्यांचे प्रकार. तर या ठिकाणी चाचण्या आपल्याला माहिती आहे की तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या चाचण्या शाळेत जर अध्यापन करत असाल तर स्वतःही तुम्ही चाचण्या काढत असाल. तर ह्या चाचण्या काढायच्या तर आपल्याला त्या ठिकाणी ती चाचणी काढत असताना प्रश्न तयार करणं किंवा उद्दिष्टाधिष्ठित प्रश्नांची रचना करणं किंवा निबंधवर्धा प्रश्नांची रचना करणं किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न असतील ते वाढवणं ह्या चाचण्यांचा उद्देश असतो. आणि चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांचं वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन केलं जाऊ शकतं. कारण चाचणी ही 20 ते 25 मार्काचीच असू शकते, त्याच्यापेक्षा जास्त मार्काची चाचणी असू शकत नाही. चाचणीमध्ये शक्यतो मल्टिपल चॉईस किंवा खूप कमी 1, 2, 3 ओळीत उत्तर लिहा अशाच प्रकारचे प्रश्न असतात आणि जास्तीत जास्त वेस्टेज हे वस्तुनिष्ठ प्रश्नांना असतं. म्हणून त्या ठिकाणी चाचण्या ह्या उपयुक्त ठरतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण प्रथम अभ्यासूयात की चाचण्यांची आवश्यकता काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पहिलं आपण जे काही शिकवतोय विद्यार्थ्यांना तर ते आपलं अध्यापन प्रक्रिया कितपत यशस्वी झालेली आहे. म्हणजेच आपण अध्यापन प्रक्रिया पुरी करण्यासाठी जे काही अगोदर उद्दिष्ट ठरवलेले आहेत, उदाहरणार्थ वर्गाध्यापनाचे उद्दिष्ट जसं की ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, अभिरुची, अभिवृत्ती, तर ही आपण जी काही ठरवलेली उद्दिष्ट आहेत ती ठरवलेली उद्दिष्ट त्या विद्यार्थ्यांमध्ये कितपत साध्य झालेली आहेत हे आपल्याला पडताळायचं असेल तर आपण 1 किंवा 2 घटक शिकवल्यानंतर सुद्धा चाचणी परीक्षा घेऊन आपल्या अध्यापनातली यशस्वीता त्या ठिकाणी पडताळून पाहू शकतो. म्हणजेच पहिली आवश्यकता काय आहे की आपल्याला अध्यापनातली त्या ठिकाणी यशस्वीता पडताळण्यासाठी चाचणीची आवश्यकता आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तर वेळोवेळी विद्यार्थ्यांमध्ये होणारा वर्तन बदल. एक पाठ्यघटक शिकवला, एक धडा शिकवला तर तो धडा विद्यार्थ्याला व्यवस्थित समजलाय का नाही, किंवा दुसरा धडा शिकवला, 2 धडे शिकवले आणि ते 2 धडे विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे समजलेत का नाही हे आपल्याला पडताळायचं असेल किंवा विद्यार्थ्याचा वर्तन बदल निश्चित दिशेने होतोय का नाही हे पडताळायचं असेल तर आपल्याला चाचण्यांची आवश्यकता आहे. म्हणजेच विद्यार्थ्याच्या वर्तन बदलाची नोंद घेण्यासाठी सुद्धा आपल्याला चाचण्यांची आवश्यकता आहे. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्याला जर आपल्याला अभ्यास करण्याची सवय लावायची असेल तर अभ्यासाची सवय लावण्यासाठी सुद्धा चाचणींची आवश्यकता आहे. आपण जर वेळोवेळी 2 किंवा 3 घटक शिकवल्यानंतर जर चाचणी घेत असू तर विद्यार्थ्याला काय करावं लागणार आहे, ती चाचणी व्यवस्थितपणे
लिहिता यावी किंवा त्यात चांगले मार्क्स पडावेत म्हणून त्याला काय करावं लागेल, तिथं सतत अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय लावायची असेल तर आपल्याला चाचणीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आपल्याला शिक्षकाचे अध्यापनातले प्रावीण्य असेल किंवा उणिवा असतील किंवा त्यावरले उपाय असतील किंवा अध्ययनात आलेले केलेले बदल असतील, त्याचा विद्यार्थ्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक बदल झालाय का नाही, हे आपल्याला नियमितपणे जर पडताळून पाहायचं असेल तरीसुद्धा आपल्याला कशाची आवश्यकता आहे? चाचणीची आवश्यकता आहे. म्हणजेच पहिलं की आपल्याला अध्यापनातली यशस्वीता पडताळण्यासाठी चाचण्यांची आवश्यकता आहे. दुसरं, विद्यार्थ्याच्या वर्तन बदल योग्य दिशेने होते का नाही हे पडताळण्यासाठी चाचण्यांची आवश्यकता आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी चाचण्यांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर चौथं, शिक्षक जो शिकवतो त्याचं प्रावीण्य, त्याच्या उणिवा किंवा त्यावरल्या उपाय म्हणून सुद्धा किंवा त्याने अध्ययन अनुभवामध्ये कोणते बदल करणं अपेक्षित आहे, त्याचा विद्यार्थ्याच्या अध्ययनावर सकारात्मक नकारात्मक परिणाम काय होतोय का, हे नियमितपणे जर पडताळायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी चाचणी परीक्षा घेणं किंवा चाचणी त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे. तर हा भाग आपल्याला समजला असेल असं गृहीत धरून मी पुढे जाते. तर याच्यानंतरचा पुढचा भाग आहे की चाचण्यांचे प्रकार. तर चाचण्यांचे प्रमुख घटक चाचणी आहे किंवा प्रावीण्य चाचणी आहे किंवा नैदानिक चाचणी आहे. तर ह्या चाचण्यांचे काही प्रकार दिलेले. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये जर तुम्ही पाठ्यक्रम बघितला तर तुमच्या पाठ्यक्रमामध्ये या ठिकाणी प्रावीण्य चाचणी, नैदानिक चाचणी आणि उपचारात्मक अध्यापन, निकष चाचणी आणि संदर्भीय चाचणी असे 4 प्रकार दिलेले आहेत. बघा, प्रावीण्य चाचणी, नैदानिक चाचणी आणि उपचारात्मक अध्यापन, संदर्भीय चाचणी आणि निकष चाचणी असे 4 चाचणी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. तर ह्या 4 चाचण्यांमधली पहिली आहे घटक संच चाचणी. तर घटक संच चाचणी म्हणजे शिक्षकानं शिकवलेल्या भागापैकी 2 किंवा 3 असतील तर त्या 3 भागावरती आधारित त्या शिक्षकानं काय करायचं तर चाचणी तयार करायची, त्याच्यासाठीची उद्दिष्ट ठरवायचे आणि अनेक प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असणारी म्हणजेच घटक चाचणी. म्हणजे त्याच्यामध्ये रिकाम्या जागा आहेत, जोड्या लावा आहेत, एका वाक्यात उत्तरे लिहा आहेत किंवा लघुत्तरी उत्तर आहेत, अशा वेगवेगळ्या प्रश्न प्रकारांचं स्वरूप असणारी चाचणी म्हणजेच घटक संच चाचणी. तर ही चाचणी आपल्याला त्या ठिकाणी फक्त प्रकार माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपल्याला प्रत्यक्ष ज्या आहेत त्या प्रावीण्य चाचणी, नैदानिक चाचणी आणि उपचारात्मक अध्यापन, संदर्भीय चाचणी आणि निकष चाचणी. त्यानंतर ह्यातला चाचणीचा पुढचा प्रकार आहे शिक्षक कृत वर्ग चाचणी, टीचर मेड क्लासरूम टेस्ट. टीचर मेड क्लासरूम टेस्ट किंवा शिक्षक वर्ग चाचणी म्हणजे शिक्षकानं वर्गामध्ये वर्गामध्ये आहे ते शिकवण्यासाठी शिक्षकानं जी उद्दिष्ट ठरवलेली आहेत त्या उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल झालेला आहे का, त्यानंतर आपलं अध्यापन यशस्वी झालेलं आहे का, त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आपल्या अध्यापनामुळे काही उणिवा राहून गेलेल्या आहेत का, ह्या सगळ्यांची चाचपणी जर करायची असेल तर शिक्षक काय करू शकतो, त्या ठिकाणी स्वतः एखादी चाचणी तयार करू शकतो. त्यामध्ये शिक्षक स्वतःच त्या ठिकाणी उद्दिष्ट ठरवेल, प्रश्न प्रकार ठरवेल, अंदाजानंच काठिण्य पातळी ठरवेल, त्याच्यानंतर उत्तर सूची तयार करेल, गुणधन सूची तयार करेल, वेळ तयार करेल आणि स्वतःच त्या ठिकाणी सूचना देऊन ती चाचणी स्वतः तयार करेल. त्याला म्हणायचं शिक्षक वर्गीकृत चाचणी, वर्ग चाचणी किंवा टीचर मेड क्लासरूम टेस्ट. तर त्यालाच आपण काय म्हणायचं, शिक्षक निर्मित चाचणी. तर ही चाचणी तयार करत असताना शिक्षक स्वतः ही चाचणी तयार करतो. त्यामुळे शिक्षकाला ह्या चाचणीसाठी विशेष अशा प्रशिक्षणाची किंवा मोठ्या प्रशिक्षणाची आवश्यकता नसते, कारण शिक्षक अनुभवाने सुद्धा ही चाचणी तयार करू शकतो. आणि त्या चाचणीचा फायदा असा की स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या पाठ्यांशावर आपल्याला वेळोवेळी चाचणी तयार करता येऊ शकते. त्यानंतर शिक्षकानं चाचणी तयार करणं हा एक हितकारक अनुभव आहे आणि प्रश्न तयार करताना कोणती उद्दिष्ट आहेत, शैक्षणिक अनुभवाचं आयोजन करणं आवश्यक आहे का, ह्याचं सगळं मार्गदर्शन शिक्षकाला मिळू शकतं. तर अशा पद्धतीनं शिक्षक वर्गीकृत चाचणी किंवा या ठिकाणी आपल्याला त्या चाचणीला असं म्हणता येईल की टीचर मेड क्लासरूम टेस्ट किंवा शिक्षक वर्ग चाचणी. तर ही दुसऱ्या चाचणीचा प्रकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता तिसरा जो प्रकार आहे की नैदानिक चाचणी, त्यालाच आपण डायग्नोस्टिक टेस्ट असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण आजारी पडतो
आजारी पडल्यानंतर जर आपल्याला थोडीशी कणकण आहे, असं कुठलंही काम करावंसं वाटत नाही, त्यावेळेस आपण काय करतो, तर एखादी मेडिकलमधली पेनकिलर आणतो आणि ते खातो, त्याने बरं वाटतं. किंवा आपल्याला आपण कणकणी आहे, एखादी पेनकिलर आणली आणि ती खाल्ली, पण त्याने फरक नाही पडला, तर आपण काय करतो, डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतात, की तुम्ही प्रवास केला आहे का? तुम्ही कुठलं पाणी पिलं आहे का? तुम्ही कुठलं खाणं खाल्लं आहे का? किंवा तुमची ॲसिडिटी वाढली का? हे सगळं त्यानंतर डॉक्टर तुमचा BP चेक करतात. त्याच्याशी संबंधित त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारून डॉक्टर त्या तुम्हाला जे जो जे जो त्रास होतोय त्याचं निदान करण्यासाठी डॉक्टर काय करत असतात, ह्या कृती अवलंबत असतात. म्हणजेच इथं तुम्हाला ज्यावेळेस निदान करायचे, तर ते निदान करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जी चाचणी तयार करता तिला काय म्हणायचं, म्हणजेच हे डॉक्टरांच्या लेवलचं उदाहरण का दिलं तुम्हाला, तर तीच प्रक्रिया आपण शिक्षण प्रक्रियेमध्ये सुद्धा राबवतो, की तुम्ही एखादा घटक विद्यार्थ्याला शिकवला, 20 मार्काची टेस्ट आहे आणि तुमच्या असं निदर्शनास आलं की 20 मध्ये फक्त 2 ते 3च विद्यार्थ्यांना 18 ते 19 मार्क आहेत, बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना 9, 10, 11, 12 ह्या इथपर्यंतच मार्क आहेत, 12च्या पुढं त्या ठिकाणी असे जास्त मार्क नसणारे विद्यार्थी नाही आहेत. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, निदान करावं लागतं, की आपण जो ठरवलेली उद्दिष्ट ती योग्य आहेत का? त्यानंतर आपण अध्यापन केलंय, ते अध्ययन अनुभव दिलेत, शाब्दिक अनुभव दिले असतील, कृतीयुक्त अनुभव दिले असतील, ते बरोबर आहेत का? आपण टीचिंग एड्स वापरले ते योग्य आहे का? त्यानंतर आपण जे स्पष्टीकरण देतोय ते विद्यार्थ्याच्या वयोगटाला आणि विद्यार्थ्याच्या क्षमतेला अनुरूप आहे का? किंवा आपण ज्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतोय त्या विद्यार्थ्यांची तो पाठ्यघटक शिकवण्याची मानसिकता आहे का? किंवा तो भाग विद्यार्थ्याला खूप समजायला कठीण जातोय का? ह्या अनेक प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला समजून घ्यायची असेल, तर तुम्ही एखादी शिक्षक वर्ग चाचणी तयार कराल आणि ही वर्ग चाचणी तयार केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं, की त्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलेलं समजलं नाही, किंवा एक ठराविक काय आहे, तर विद्यार्थ्याचं शुद्ध लेखन नाही आहे, विद्यार्थ्याला टापटीपणानं लिहिता येत नाही, विद्यार्थ्यांच्या अक्षरांच्या आकार चुकीचे आहेत, त्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या लिहिण्यामध्ये गती नाही आहे, किंवा विद्यार्थ्यांच्या लिखाणामध्ये जे उत्तर लिहिले त्या उत्तरामध्ये खूपच अंतर आहे, किंवा मांडणी मुद्देसूद नाही आहे. ह्या सगळ्या त्रुटी तुम्हाला जाणवलेत. म्हणजे ह्या गोष्टीचं काय झालंय, निदान झालंय. तर ह्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा होऊ नयेत म्हणून तुम्ही काय करायचंय, त्या ठिकाणी विद्यार्थ्याला उपचार द्यायचा आहे. जसं आपण दवाखान्यात जातोय, डॉक्टर आपल्याला तपासतायत, डॉक्टर आपल्याला गोळ्या देत आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला काय होतंय, बरं वाटतंय. तसंच आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण एखादा घटक शिकवलाय, पण त्याचा आपल्याला फीडबॅक किंवा त्याची यशस्वीता आपल्याला अजिबात जाणवली नाही. त्याची आपण कारणं शोधायची, त्या कारणांवर आपण उपाय शोधायचेत, की विद्यार्थ्यांसाठी जादा तास घेणं, अगदी हुशार विद्यार्थी असेल किंवा अगदी माठ विद्यार्थी असेल त्याला कसं समजेल अशी भाषाशैली वापरणं, वेगवेगळे अध्ययन अनुभव तयार करणं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करून घेणं आणि नाविन्यपूर्ण शैलीचा वापर करून पुन्हा एकदा आपण अध्यापन करणं. त्याच्यासाठी आधी उपक्रम घेणं आणि मग ते उपक्रम घेऊन तुम्ही पूर्वी दिलेली चाचणी जर पुन्हा दिली आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये जर बदल झाला, तर जसं डॉक्टरांनी आपल्याला गोळ्या दिल्यानंतर आपल्याला बरं वाटतं, तसं आपण जे उपक्रम तयार केले ते उपक्रम विद्यार्थ्यांना राबवले आणि पुन्हा चाचणी घेतली, तर पहिल्या चाचणीमध्ये पडलेले गुण आणि नंतरच्या चाचणीमध्ये पडलेल्या गुणामध्ये निश्चितच आपल्याला फरक जाणवणार आहे. तर आपण ह्या ठिकाणी काय केलं, तर विद्यार्थ्याच्या आजारावरचं निदान केलं असं म्हणायला हरकत नाही आणि मग त्याच्यामध्ये पडलेले मार्क विद्यार्थ्याला खूप चांगले आणि समाधानकारक असतात. अशा वेळेस आपण असं म्हणायला हरकत नाही, की आपण जे विद्यार्थ्यांच्या संदर्भात नैदानिक चाचणी तयार केली ती काय झाली, यशस्वी झाली. तर आपल्याला माहीत आहे, की प्रत्येक वेळेस आपल्या वर्गामध्ये हुशार, मध्यम आणि मंदबुद्धीचे विद्यार्थी असतात. तर हुशार विद्यार्थी घ्या, मंदबुद्धीचा विद्यार्थी घ्या किंवा कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी घ्या. तर आपण जे सगळं शिकवतोय तो जसंच्या तसं सगळं पूर्ण प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल असं नाही. हुशार विद्यार्थ्याला समजेल, मध्यम विद्यार्थ्याला किंवा मंदबुद्धीच्या विद्यार्थ्याला, ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी सगळाच भाग समजेल असं आपण शुअरली या ठिकाणी सांगू शकत नाही. कारण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची मनस्थिती असेल, त्या विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल, तुमच्या अध्यापनातले काही गुणदोष असतील, ह्या सगळ्या बाबी आणि मग त्या ठिकाणी न जाणून विद्यार्थ्याला त्यातला अगदी काहीतरी 5 किंवा 10% तरी भाग असा असतो, की तो विद्यार्थ्याला समजत नाही आणि म्हणून
त्या ठिकाणी जो भाग त्या विद्यार्थ्याला समजलेला नाही, त्याचं पूर्णपणे आकलन होत नाही आणि मग हे आकलन कोणता भाग नीट समजला नाही याचं आपल्याला काय करावं लागतं, निदान करावं लागतं. तर ही आपल्याला माहिती आहे की ही निदान ही वैद्यकीय क्षेत्रातली संकल्पना आहे. आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे की तुम्हीच आजारी आहात आणि दवाखान्यात गेला तर डॉक्टर तुम्हाला चेकअप करून तुमच्या आजाराचं निदान करतात. तसंच आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी एखादा घटक विद्यार्थ्याला जर समजला नाही तर त्याच्या कारणांचा शोध घेणं, काही चौकशी करणं. उदाहरणादाखल आपल्या इतिहास अध्यापनातलंच उदाहरण घ्यायचं झालं तर इतिहासातल्या संज्ञा असतील, संकल्पनानी असतील, नियम असतील, तत्त्व असतील, उपपत्ती असतील, या ठिकाणी विद्यार्थी नेमका कुठं अडखळतो किंवा त्याची कोणती अडचण आहे किंवा त्याला विशिष्ट अडचण काय येते, ती अडचण दूर करण्यासाठी शिक्षक म्हणून काय करेल, अशी चौकशी आपण करतो आणि त्याच्यावर उपाय करतो. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं आहे, नैदानिक. तो उपाय करण्यासाठी आपण जी चाचणी तयार करतो तिलाच म्हणायचं आहे नैदानिक चाचणी किंवा डायग्नोस्टिक टेस्ट. म्हणजेच विद्यार्थ्याच्या शैक्षणिक समस्यांचं निदान करण्यासाठी जी चाचणी तयार केली जाते त्या चाचणीला म्हणायचं आहे नैदानिक चाचणी किंवा डायग्नोस्टिक टेस्ट. तर ह्या चाचणीची आवश्यकता किंवा महत्त्व आपल्याला काय सांगता येईल, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं की विद्यार्थी नेमकं कुठे चुकतोय हे चुकण्याची ठिकाणं आपल्याला शोधण्यासाठी त्या ठिकाणी ही चाचणी उपयोगी ठरते. म्हणजेच पहिला त्याची आवश्यकता पण हीच सांगता येईल की आपण शोधण्यासाठी असं म्हणू त्यावेळेस त्याची आवश्यकता असेल आणि शोधता येते असं म्हणू त्यावेळेस त्याचं महत्त्व असेल. तर महत्त्व आणि आवश्यकता किंवा गरज, आवश्यकता आणि महत्त्व ह्याचं फक्त काय करायचं आहे तर वाक्य बदलायचं आहे की होतं म्हटल्यानंतर ते काय आहे, त्याचं महत्त्व आहे आणि होण्यासाठी, असण्यासाठी असा शब्दप्रयोग वापरला तर ती काय आहे, त्याची गरज किंवा आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्याचं महत्त्व सांगता येईल की विद्यार्थी नेमकं कुठे चुकतो हे शोधायचं असेल तर आपल्याला ह्या चाचणीच्या माध्यमातून शोध घेता येतो. त्यानंतर आपल्याला ह्या चाचणीच्या माध्यमातून त्याचा शोध आल्यामुळं आपल्याला नेमकं कोणतं निदान करायचं किंवा कोणता उपचार करायचा आहे हे उपचार करणं सोयीचं जातं. म्हणजेच विद्यार्थ्याच्या त्या ठिकाणी शैक्षणिक समस्यांचं जर आपल्याला निदान झालं तर त्याच्यावर उपचार करणं सुद्धा काय होतं, सोपं जातं. त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून देता येतात की विद्यार्थी कुठं मागं आहे, त्याच्या चुका आपल्याला काय करता येऊ शकतात. तर ह्या चाचणीच्या माध्यमातून आपल्याला शोधून काढून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला समोर मांडता येतात. त्यानंतर आपल्याला अध्ययन अध्यापनातील संभाव्य अडथळ्यांचा त्या ठिकाणी शोध घेता येतो किंवा अंदाज घेता येतो की आपलंच अध्यापन कुठं चुकतंय ह्याचा आपल्याला ह्या चाचणीच्या माध्यमातून शोध घेता येतो. आणि पुढचं की विद्यार्थ्याच्या अध्ययनातल्या प्रावीण्यातले अडथळे, म्हणजे त्याला जे कॅचअप करायचं आहे, त्याला जे मिळवायचं आहे, त्याच्यामध्ये जे अडथळे निर्माण होत आहेत ते अडथळे आपण काय करायचे आहेत, ह्या चाचणीच्या माध्यमातून शोधून दूर करायचे आहेत. तर असे हे आपल्याला ह्याचे फायदे किंवा महत्त्व किंवा गरज सांगता येईल. पुन्हा एकदा बघा की पहिलं विद्यार्थी नेमकं कुठे चुकतो ती स्थळं शोधून काढण्यासाठी आपल्याला नैदानिक चाचणीचा उपयोग होतो. नेमकं निदान झाल्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना उपचार करणं शक्य होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या चुका, तिसरा विद्यार्थ्यांच्या चुका आपल्याला त्यांच्या निदर्शनास आणून देता येतात. नंतर शिक्षकाला स्वतःला अध्ययन अध्यापनातील संभाव्य चुका किंवा अडथळे यांचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रावीण्यातील अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय होतं तर नैदानिक चाचणी उपयोगी पडू शकते. हे नैदानिक चाचणीचं या ठिकाणी आपल्याला महत्त्व सांगता येईल. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण पुढच्या तासाला ही नैदानिक चाचणी काय आहे आणि या नैदानिक चाचणीची वैशिष्ट्ये कोणती आहेत याचा अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला असं गृहीत धरते मी की आजच्या तासाला आपण जे चाचण्यांचे प्रकार, ॲक्च्युली आपल्याला चाचण्यांचे प्रकार 4 आहेत. पहिला आहे नैदानिक चाचणी, दुसरे आहे नैदानिक चाचणी आणि उपचारात्मक अध्यापन, प्रावीण्य चाचणी, संदर्भीय चाचणी आणि निकष चाचणी, अशा 4 चाचण्यांचे प्रकार आहेत. पण मी तुम्हाला या ठिकाणी आजच्या तासाला चाचण्यांची आवश्यकता काय आहे ह्याचे आवश्यकतेचे मुद्दे सांगितलेले आहेत. त्यानंतर चाचण्यांचे जे ढोबळमानांचे प्रकार असतात ते म्हणजेच घटक संच चाचणी, ती चाचणी काय असते त्याचं स्पष्टीकरण थोडक्यात उदाहरणासह दिलेलं आहे. त्यानंतर शिक्षक वर्ग चाचणी म्हणजेच टीचर मेड क्लासरूम टेस्ट, ती काय असते ते सांगितलेलं आहे. नंतर आपण नैदानिक चाचणी डायग्नोस्टिक टेस्ट याची संकल्पना आणि नैदानिक चाचणीचं महत्त्व या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तर पुढच्या तासाला आपण नैदानिक चाचणीची वैशिष्ट्य, त्यानंतर उपचारात्मक अध्यापन काय आहे आणि उपचारात्मक अध्यापन करत असताना आपल्याला
कोणत्या बाबी लक्षात घ्यावायच्या आहेत ह्याचा भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत.